मग या गणितात सगळ्यात पहिले असं म्हटलं की वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वैभवपेक्षा लहान आहे. वैभवपेक्षा लहान कोण? वसंत. वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. पण वासंती सुनंदा कुठे आहे माहितच नाही है ना. ठीक. अजून समजा गणितात आपल्याला दिला आहे वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वसंत कन्फर्म सुनंदापेक्षा कसा आहे? मोठा आहे है ना. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. अजून समजा आपल्याला असं दिलं वासंती वसंतापेक्षा लहान आहे. वासंती वसंतापेक्षा लहान आहे आणि जे वाक्य आपण सोडून दिलं होतं वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे आणि वासंती वसंतापेक्षा लहान आहे म्हणजे वासंती कुठे? इथं. ओके झालं. झालं. मग आता सगळ्यात मोठा कोण आहे? तर कोण आहे? मग वैभव. असं म्हणू शकतो आपण. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. तरुण म्हणजे लहान है ना. ठीक. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे म्हणजे सुनीतापेक्षा तरुण आहे म्हणजे सुनीतापेक्षा लहान आहे. कोण? राधा. झालं. ठीक. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे. कोण? राधा. रीतापेक्षा मोठी. सुनीतापेक्षा तरुण. रीतापेक्षा मोठी. ओके ठीक. आता रीता गीतापेक्षा मोठी आहे म्हणजे गीता इथं असेल है ना. गीतापेक्षा मोठी आहे. कोण? रीता. झालं. आता श्याम रीतापेक्षा मोठा आहे. रीतापेक्षा मोठा कोण? श्याम. पण राधापेक्षा तरुण आहे म्हणजे श्याम इथं असेल. ओके ठीक. आता प्रश्न केला सर्वात तरुण कोण आहे? जो सगळ्यात लहान तो काय असेल? तरुण. मग सर्वात तरुण कोण आहे? गीता. चला व्हेरी गुड. 5 मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राज मोहितच्या पुढे आहे. साहजिक आहे ना. राज मोहितच्या पुढे. मोहितच्या पुढे. पुढे कोण आहे? राज. असं मांडायचं. चला ठीक. राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे आहे. राज गौरवच्या मागे आहे. गौरवच्या मागे मोहितच्या पुढे राज. आशिष सचिनच्या पुढे. सचिन माहित नाही आशिष माहित नाही राहू द्याचं. पुढचं वाक्य वाचायचं. जे माहित नाही त्याचं टेन्शन कशाला घेऊ आपण है ना. ठीक. नंतरचं वाक्य पण रोहितच्या मागे राहिला. कोण? आशिष. आशिष सचिनच्या पुढे पण रोहितच्या मागे आशिष है ना. मोहितच्या मागे कोण? आशिष. मोहितच्या मागे कोण? आशिष. पाहता द्या लक्ष. आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला. कोण? सचिनच्या पुढे आणि मोहितच्या मागे आशिष. झालं. आता म्हणते शर्यत कोणी जिंकली? तर शर्यत कोण जिंकल? गौरव. समजा गणितात असं म्हटलं क्यू हा आर पेक्षा जलद टंकलेखन करतो. क्यू आर पेक्षा जलद टंकलेखन करतो. कोण? क्यू. आर पेक्षा जलद क्यू. ओके ठीक. शिकवताना लक्ष द्यायचं. परंतु व्ही पेक्षा कमी गतीने. कोण? क्यू. क्यू आर पेक्षा जलद व्ही पेक्षा कमी. समजलं. क्यू आर पेक्षा जलद व्ही पेक्षा कमी. ओके ठीक. टी हा आर पेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो. टी आर पेक्षा जास्त. मग इथं लिहिला तो इथंही असू शकते तो इथंही असू शकते. लक्ष द्यायचं मी काय सांगतो. टी आर पेक्षा जास्त आहे. ओके ठीक. आता नंतरचं वाक्य यस हा व्ही पेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो. यस हा व्ही पेक्षा जास्त गतीने. कोण? यस. टी त्याच्यापेक्षा जास्त गतीने करू शकते. समजलं. लक्ष देत आहे. त्यांनी प्रश्न काय केला? टी हा आर पेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो पण असं म्हटलं का क्यू पेक्षा कमी. आता उदाहरणार्थ आर समजा 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखन करत असत. 30 शब्द. क्यू 40 शब्द प्रति मिनिट. म्हटलं आपल्याला माहित नाही उदाहरणार्थ पण कन्फर्म आर पेक्षा जास्त. व्ही हा 50 शब्द प्रति मिनिट करत असेल आणि यश हा व्ही पेक्षा जास्त दिलाय. व्ही पेक्षा जास्त दिलाय. समजा हा असेल 60
शब्द प्रति मिनिट. ओके. आणि एक आपल्याला वाक्य असं दिलं की टी हा आर पेक्षा जास्त. हो, तो 31 शब्द करत असेल, तो 45 शब्द करत असेल, पण तो आर पेक्षा जास्त आहे. समजलं? त्याचं स्थान निश्चित दिलं नाही आहे. आणि प्रश्न काय केला की सर्वात जास्त गतीने टंकलेखन कोण करतो? तो टी पण असू शकते, तो यस पण असू शकते. पडलं? टीचे स्थान निश्चित नाही, म्हणून या गणिताचं उत्तर काय लागल? निश्चित सांगता येत नाही. चौथा ऑप्शन असा. काय म्हणते? 5 मित्र ए बी सी डी व ई पैकी प्रत्येकाने एका परीक्षेत वेगवेगळे गुण, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगत आहे. ठीक. वेगवेगळे गुण प्राप्त केले. म्हणजे 5 मित्र दिले, ए बी सी डी ई पैकी प्रत्येकाने वेगवेगळे गुण प्राप्त केले. सी ने डी पेक्षा जास्त म्हणजे गुण प्राप्त केले. सी ने डी पेक्षा जास्त, पहा, सी ने डी पेक्षा जास्त केले गुण प्राप्त. ठीक आहे. पण ई एवढे प्राप्त केले नाही है ना, म्हणजे ई न सी पेक्षा पण जास्त गुण प्राप्त केले असेल. ओके. ठीक. ई ने ए पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. ई ने ए पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. ए पेक्षा जास्त कोण? ई न, है ना, बरोबर. ठीक. ए पेक्षा जास्त गुण प्राप्त केले, पण बी पेक्षा कमी गुण प्राप्त केले. ई न बी पेक्षा कमी, ई न कन्फर्म, आणि ए पेक्षा जास्त. एकदा लक्षात. ठीक. आता बा प्रश्न काय केला? यापैकी सर्वात जास्त गुण मिळविणारी तिसरी व्यक्ती कोण? ती तिसरी व्यक्ती ए असू शकते, नाही म्हणत, सी पण असू शकते. समजलं? कारण याचं स्थान निश्चित नाही ना. येला 0 मार्क्स घेतले असेल, काय गॅरंटी? समजलं? ए पेक्षा जास्तच गुण प्राप्त केले ई न, है ना. याचं स्थान निश्चित नाही, म्हणून तिसरी व्यक्ती आपण ए नाही म्हणू शकत, ते सी नाही म्हणू शकत, है ना. ते ए किंवा सी आहे. लक्षात येतं? एक तर ए आहे किंवा सी आहे. म्हणून या गणिताचं उत्तर निश्चित सांगता येत नाही. ठीक. आता अशा पद्धतीच्या गणितात या पॅटर्नचे जर गणित आले असेल, दुप्पट, तिप्पट, निमपट, ठीक, तर या प्रकारच्या गणितात पहिले तर जेवढे कोण कॅरेक्टर आपल्याकडे ते वर लिहून टाकू आपण. ठीक. तर कोण कोण आहे गणितात? एक आहे अनिता. ठीक. त्याच्यानंतर महिमा. ओके. महिमा. त्यानंतर गणितात आहे राजन, है ना. गणितात आहे लता आणि गणितात आहे दीप्ती. जेवढे कॅरेक्टर आहे आपण वर लिहिले. झालं? ठीक. आता सगळ्यात पहिले आपल्याला असं वाटलं, पूर्ण जेव्हा प्रश्न आपण वाचले तिथं दिलं होतं महिमाचं वय जर 16 वर्ष असेल. ठीक आहे. म्हणजे गणितात जर कोणाचं वय दिलं असेल तिथून सुरुवात करायची, हे परमनंट लक्षात ठेवा. ठीक. चला, मग महिमाचं वय कन्फर्म माहित आहे 16 वर्ष. महिमा झाली 16 वर्षाची, है ना. ठीक. आता जो वर जे दिलंय आपल्याला त्याच्यावर महिमाच्या रिलेटेड काय वाक्य आहे पहा. आणि काय? राजनचे वय महिमाच्या वयाच्या निमपट आहे. राजनचे वय महिमाच्या वयाच्या निमपट आहे. झालं? राजनचे वय 8 वर्ष झालं. आता महिमाच्या रिलेटेड अनिताचे वय महिमाच्या वयाच्या दुप्पट आहे. अनिताचं वय महिमाच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे अनिता आहे 32 वर्षाची. झालं? ते. आता अनिताचे वय दीप्तीच्या वयाच्या निम्मे आहे. अनिताचे वय दीप्तीच्या वयाच्या निम्मे आहे, म्हणजेच दीप्ती अनिताच्या दुप्पट. ठीक. मग दीप्ती किती? 64 वर्षाची. ओके. ठीक. आता राजनचे वय लताच्या वयाच्या दुप्पट आहे. राजनचं वय लताच्या दुप्पट, म्हणजे लता कशी असेल? 4. झालं? झालं. आता सर्वात तरुण कोण? तर सर्वात तरुण कोण? लता. ठीक. लता जी लहान ते सर्वात तरुण.
सर्वात वयस्कर कोण? दीप्ती. ओके, ठीक. खालीलपैकी एकाच वयाची जोडी कोणती? यापैकी नाही, कोणतीच नाही जोडी. ठीक, ओके. अनिता ही राजनपेक्षा कोणापेक्षा, म्हणजे खालीलपैकी कोणापेक्षा लहान आहे? अनिता कोणापेक्षा लहान आहे? दीप्तीपेक्षा लहान आहे, है ना? ठीक. आणि जर महिमाचे वय 16 वर्ष असेल तर लताचे वय किती? 4. एकाच वेळात सगळे आन्सर निघून जात. घ्या मग, है ना? आताच सांगितलं काय, दुप्पट तिप्पट असं वगैरे जर प्रकारचं गणित दिसलं तर एखादी व्हॅल्यू घेऊन गणित सुरू करायचं, है ना? सोडवणं. जर व्हॅल्यू गणितात दिली असेल तर तिथून सुरुवात करू. जसं मागच्या गणितात वय माहित होतं तर तिथून सुरुवात केली. आता या गणितात दिलाय का? नाही. बरं, मग सगळ्यात पहिले आपले कॅरेक्टर लिहून टाकू. चला, कोण कोण आहे? अ, आणखी ड, ब, ह आणि क समजा. ठीक आहे, ओके, है ना? क. ओके, लिहिलं. आता शिकवताना लक्ष देऊ. लिहिले कॅरेक्टर, आहे ना? ठीक. आता पहा, अ चे वय ड पेक्षा दुप्पट आहे पण ब च्या निम्मे. अ चे वय ड च्या दुप्पट. अ चं वय बरं, अ चं ड च्या दुप्पट आणि ब च्या निम्मे. अ चे वय ड च्या दुप्पट, मग ड घेऊ 10. ड च्या दुप्पट आहे ना, ड घेऊ 10, माहित नाही ना, 10 घेऊ. अ चे वय ड च्या दुप्पट, ब च्या निम्मे. समजलं? अ चे वय ड च्या दुप्पट पण ब च्या निम्मे. बरोबर झालं? ठीक, ओके. आता पुढे जाऊ. फ चे वय ड च्या निम्मे. फ चे वय ड च्या निम्मे, फ ड च्या निम्मा. व क च्या दुप्पट. क च्या दुप्पट कोणाचं? फ चं वय. फ चं वय, फ चं वय ड च्या पा दिलाय. फ चे वय ड च्या निम्मे पण क च्या दुप्पट. क च्या दुप्पट. समजलं? मग त्यांच्यातील सर्वात मोठा ब आणि सर्वात लहान क. ब आणि क. या गणिताचं उत्तर ब आणि क. समजलं?